काय बोलतो तिकडनं काढ पुढे जा म्हणजे समोर जायचं पण
सगळ्यांनी शांतता राहायची. मागच्यांचा आवाज आला पाहिजे, सगळ्यांना आवाज नाही जाते. कृपया शांतता राहा. ज्या आईने आपल्या मुलाला चालायला शिकवलं, ज्या आईने आपल्या मुलाला शब्दाचे बटणं लावायला शिकवले, तो मुलगा लग्न झाल्यानंतर ज्या आईनं तिच्या पदराची चोळी करून त्याला शिकवलं, तो मुलगा मोठा होतो आणि आईला सांगतो, आई मी मोठा झालोय, तुला माझ्यासारखंच राहावं लागेल. आई मी मोठा झालोय, मी सांगेन तसंच राहावं लागेल. मग कधीतरी हे सगळं सुटतं आणि त्या आईला मुलाची वाट बघावी लागते. खरं तर मला रडू येतं हे सांगताना, की मला सुद्धा आई आहे. मी आश्रमात आलो आणि एक माऊली मला भेटली, ती सगळ्यांहून आलेली आहे. तिने असं सांगितलं की राजा तुझ्यासारखेच 2 मुलं मला आहेत, मला पाठवलं. मला खूप वाईट वाटलं. आईने 9 महिने आपल्याला आपलं बाळ मोठं केलं. तिने बाळ मोठं होतं, बायको घरी येते आणि नंतर ते बाळ त्या आईला सांगतं, आता मला तुझी गरज नाही, आता मला तुझी गरज नाही. का गरज नाही त्या आईची? अरे आपल्या शरीराचे जोडे आठवड्या जरी फाडलं तरी त्या आईवडिलांच्या पायाची चप्पल आपण करू शकत नाही. त्या आईच्या डोक्यावरती पदर आहे, त्या बाबाच्या डोक्यावरती टोपी आहे. कशासाठी? की येईल माझं पोरगं, येईल माझी पोरगी आणि मला इथून घेऊन जाईल. म्हणून महाराष्ट्रातल्या मातीतल्या तमाम मुलींना आणि तमाम मुलांना या भावना टाकून एक सांगतो, मला वेळ लागलाय रे, तुझा वेळ लागलाय, तुझा वेळ लागलाय. त्या सगळ्यांनी मला सांगायला आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला आली जीवनभर. तुझ्या शीतल छायेमधी उभं आयुष्य गेलं. आई देवापाशी मी ग, आई तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. ही आई आणि हा बाळ जोपर्यंत 4 खांद्यावर जात नाही तोपर्यंत त्यांची सेवा करणं आपलं काम आहे. आपण मोठे होतो ते त्यांच्याच कर्माने होतो. म्हणून शेवट हे भावड्याचा करता एवढंच म्हणेल आणि मी थांबेल आणि माझ्या सहकार्यांनाही थांबेल. विसरू नको